कोविड योद्धा म्हणून आम्ही पण काम केलेलं आहे. पण याचा काहीतरी सरकारने आमच्यासाठी विचार करावा, आम्हाला जे कंटिन्यू ठेवावं. म्हणजे आमचे HLL लॅब सेवा बंद झाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. बीड जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र PSC उपकेंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये HLL संस्थेमार्फत कार्यरत असलेल्या लॅब तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांवर आता बेरोजगारीचे संकट कोसळलेलं आहे. शासन निर्णयानुसार ही सेवा बंद करण्यात आल्याने शिक्षकांना निवेदन देण्यात आलं आहे. चालवल्या जाणाऱ्या लॅब सेवा बंद झाल्याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य सुविधेवर होणार आहे. गरिबांना वेळेवर मिळणाऱ्या मोफत किंवा माफक दरातील तपासण्या आता रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. चालू ठेवा चालू ठेवा चालू ठेवा चालू ठेवा चालू ठेवा चालू ठेवा. बेरोजगार तरुणांचा विचार करा विचार करा विचार करा. बेरोजगार तरुणांचा विचार करा विचार करा विचार करा. सर काय सांगाल, आज तहसीलला आपण निवेदन दिलं आहे. जे निवेदन दिले 2017 पासून आम्ही सगळे जे फ्लेबो आहेत, फ्लेबोटॉमेट म्हणून या पदावर काम करत आहेत, ते 5,000 रुपये मानधनावर. आणि हे जे प्रोजेक्ट आहे गव्हर्नमेंट बंद करण्याच्या मार्गावर आहे. आणि जे बरेच युवक जे आहेत आमचे अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील बेरोजगार होण्याच्या मार्गावर आहेत. मग गव्हर्नमेंटला आमची अशी मागणी आहे की आमचे काम कंटिन्यू ठेवावं किंवा आम्हाला दुसऱ्या कुठल्या आरोग्य विभागाच्या ह्याच्यामध्ये कंपनी असेल किंवा प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये सामील करून घेण्यात यावं. आम्ही 2021मध्ये 20मध्ये आपला जो ज्यावेळेस लोक कुठं बाहेर पडत नव्हते त्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये खूप आम्ही PHC लेवल असेल, आरोग्य ग्रामीण रुग्णालय असतील किंवा उपजिल्हा रुग्णालय असतील, या ह्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप बाकीच्या लोकांना खूप मदत केलेली आहे. म्हणजे कोविड योद्धा म्हणून आम्ही पण काम केलेलं आहे. पण याचा काहीतरी सरकारने आमच्यासाठी विचार करावा, आम्हाला जे कंटिन्यू ठेवावं. म्हणजे आमचे काय सांगाल, HHL मार्फत आज ती तुमची जी सेवा आहे ती बंद होणार आहे असंही समजतंय. तुम्ही आज निवेदन दिलं त्या शेजाऱ्यांना, काय आहे म्हणजे? सर 2017 पासून परळी लॅबला आम्ही जॉईन आहे. तर 2017 पासून त्याच्यानंतर आम्ही कोविडचा काळ केला आहे. जे कोविडमध्ये सगळे लोक घरी होते, पण आम्ही PSCला होतो, आपल्या जॉबला होतो. आणि काही ठिकाणी असे प्रत्यक्ष आम्ही कोविडच्या तपासण्या केल्यात. आणि ते काळ करून बी एकदम 5 ते 6 हजारावर ड्युटी केली की भविष्यात काहीतरी होईल म्हणून. आणि आज अचानक ती प्रोजेक्टच बंद पडते. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातले 6 ते 6.5 हजार लोक बेघर होईल. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न उद्भवला. सर आमचं शासनाकडे एकच म्हणणं आहे की शासनाने एकतर हा प्रोजेक्ट चालू ठेवावं जेणेकरून आमचा उदरनिर्वाह होईल. नाहीतर ह्या 6.5 हजार लोकांना जे आरोग्याच्या जे त्यांना इतर सेवा दिल्या प्रकल्प चालू करायला लागले त्या प्रोजेक्टमध्ये मग आम्हाला त्याच्यामध्ये समावेश करून घ्यावा, ज्यामध्ये त्यांचा BPHL प्रोजेक्ट म्हणजे जे ब्लॉक लेवलला पब्लिक हेल्थला जे सुरू केलं आहे ते. सर त्याच्यामध्ये तर शक्य नाही की सगळे कर्मचारी त्याच्यात बसतील म्हणून. तर शासनानं आमचा विचार करावा अशी आमची मागणी आहे. सर काय सांगाल, तब्बल 6,500 कुटुंब बेघर होणार आहेत. यांच्यानंतर ह्यांच्या कुटुंब हे रस्त्यावर येणार आहे. आणि अतिशय जोखमीची सेवा करून कोविडमध्ये यांनी सेवा केलेली आहे. आणि आज हे लोक बेघर होणार आहेत. आपण या आंदोलनामध्ये सहभाग आहात, काय सांगाल? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मार्फत आज आम्ही या तरुणांसाठी रस्त्यावर उतरलेलो आहोत. शासनानं एकीकडे असं धोरण राबविलेलं आहे की महाराष्ट्रात जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध होईल या दृष्टीनं आम्हाला काहीतरी मोठाले स्वप्न दाखवायचे. 28,000 कोटीचे प्रोजेक्ट मंजूर झाले म्हणून शासनानं आम्हाला सांगायचं. आणि एकीकडे हे 6,000 जे तरुण गेल्या अनेक वर्षापासून 2017 पासून शासनाच्या सेवेत आहेत आणि ते पण तुटपुंज्या मानधनावर. त्यांचं मानधन जर बघितलं तर 6 ते 7 हजार रुपये आहे. त्यांना कोणता